Dear student, we have already studied about the production of energy in the last lecture. Last lecture मध्ये आपण बघितले की एनर्जी प्रोडक्शन कसं होतं त्याचे 3 स्टेप्स सुद्धा बघितलेले. आज बघायची जे एनर्जी प्रोडक्शन होतं ती यूज कशी करतात, सेल कसं युटिलाइज करतात, कसं यूज करतात ते स्टडी करायचंय. तुम्हाला इथे डायग्राम दिसते एटीपी मॉलिक्यूलची डायग्राम. एटीपी मीन्स ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आता ही जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडेनिन ग्रुप दिसतो, त्याच्या खाली रायबोज ग्रुप दिसतो आणि अटॅच विथ पी ट्रायफॉस्फेट. ट्राय मीन्स 3 फॉस्फेट ग्रुप दिसतात तुम्हाला डायग्राम मध्ये. 3 टाइम पी मीन्स ट्रायफॉस्फेट. सिंपल. नेक्स्ट वन. तर एनर्जी कुठे असते आणि ते 3P आहेत. 3P जे दिसतात तुम्हाला त्यांच्या प्रत्येकामध्ये जो बॉन्ड दिसतो, बॉन्ड, दॅट बॉन्ड इज कॉल्ड फॉस्फेट बॉन्ड. ते फॉस्फेट बॉन्ड असा एकमेकाला लिंक झालेले आहेत. आणि एनर्जी कुठे असते? त्या बॉन्ड मध्ये असते. आपल्याला जर ती एनर्जी पाहिजे किंवा सेल जेव्हा त्यांना एनर्जी पाहिजे असतं तेव्हा ते काय करतात? ब्रेक डाऊन द बॉन्ड बिटवीन 2P. 2Pच्या आतमध्ये जो बॉन्ड आहे ना, तो फॉस्फेट बॉन्ड, त्याला ब्रेक करतात आणि एनर्जी मिळते. टू ऑब्टेन एनर्जी सेल काय करतात? ब्रेक डाऊन द फॉस्फेट बॉन्ड. त्याच्यामधला तो फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करतात, मग त्यापासून एनर्जी रिलीज होते. तुम्हाला वरती दिसतं त्या स्ट्रक्चरच्या वरती एटीपी आणि फुल सेल भरलेला डायग्राम दिसतं. मग नेक्स्ट पहा, ती एनर्जी रिलीज झाल्यानंतरचं स्ट्रक्चर काय, एरोच्या नंतरचं स्ट्रक्चर तुम्हाला इकडे दिसेल. त्या स्ट्रक्चर मध्ये काय पहा, एडीपी दिसतो आणि तो वरचा सेल आहे त्यातली एनर्जी निघून गेलेली दिसते. एनर्जी निघून गेलेली मीन्स एनर्जी रिलीज झालेली आहे त्या सेल मधून. आणि स्ट्रक्चर मध्ये 3Pच्या ऐवजी ओनली 2P दिसतात. 2 फॉस्फेट ग्रुप दिसतात. 2 फॉस्फेट आणि प्लस 1P. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल 1P ब्रेक झाल्यानंतर त्या 2P मधला जो फॉस्फेट बॉन्ड आहे तो ब्रेक झाल्यानंतर एटीपी एनर्जी सेल युटिलाइज करू शकतात. जेव्हा जेव्हा त्यांना त्याची गरज असते तेव्हा ते बॉन्ड ब्रेक करून एनर्जी मिळवतात. सिंपल असेल, क्लिअर असेल, इथंपर्यंत फिनिश असेल. एटीपी एनर्जी कशी युटिलाइज करतात सेल ते झालं. आता नेक्स्ट आपल्याला ह्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे टाइप ऑफ रेस्पिरेशन. टाइप ऑफ रेस्पिरेशन अगोदर पण आपण स्टडी केलेले, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. रेस्पिरेशन क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स, एरोबिक रेस्पिरेशन अँड anaerobic respiration. Aerobic respiration means what? Aerobic respiration means presence of air, means oxygen. Presence of oxygen means oxygen is essential. And second one, anaerobic respiration means ऑक्सिजन इज नॉट एसेन्शियल. पर्यंत सिंपल आहे. त्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशनचं जे आपण आतापर्यंत स्टडी केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, त्याची असा ट्री डायग्राम टाईप आपल्याकडे येतं. हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम मध्ये, याच्यावरती क्वेश्चन सुद्धा आलेले आहे. ही अशी डायग्राम आलेली आहे त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस दिलेले आहे, तुम्हाला तिथे भरायचं असतो. मग फर्स्ट पहा आता काय दिलेलं आहे. आपण बघितलेलं आहे कार्बोहायड्रेट खालात. कार्बोहायड्रेट व्हेन वी ईट कार्बोहायड्रेट then digest झाल्यानंतर get converted into glucose. Glucose means glycolysis. Glycolysis or glucose. And glucose get converted into pyruvic acid, and pyruvic acid get converted into acetyl coenzyme, and acetyl coenzyme completely oxidize in a Krebs cycle. तो Krebs cycle मध्ये जातो, completely oxidize होतो आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतो आपण बघितलेलं आहे. कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड एनर्जी. एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी असं फॉर्म होतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फक्त काय नव्हतं बघितलेलं? प्रोटीन आणि लिपिड्स नव्हतं बघितलं. ते पण बघूया. हे पण लिपिड्स गेट कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड, अँड फॅटी ऍसिड अगेन गेट कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम, अँड वन्स मोर टाइम acetyl coenzyme completely oxidize in the Krebs cycle to form carbon dioxide, water and एनर्जी. सिंपल आहे. नेक्स्ट आता इकडच्या साईडला लिहिलेलं आहे पहा. लिपिड झाला, कार्बोहायड्रेट झाला, आता प्रोटीनचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. प्रोटीन्स आफ्टर डायजेशन गेट कन्वर्टेड इनटू अमिनो एसिड्स, आणि अमिनो एसिड्स गेट कन्वर्टेड इनटू acetyl coenzyme, and acetyl coenzyme completely oxidized in a Krebs cycle. Krebs cycle मध्ये तो complete oxidation होतं. and same thing happen here also. Carbon dioxide plus water and energy production. अशा पद्धतीने हे
आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे त्याचं समरी म्हणा किंवा हे इम्पॉर्टंट आहे असा ट्री डायग्राम टाईप हा क्वेश्चन 1-2 वेळा तरी एक्झाम मध्ये आलेलं आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, थोडंसं फोकस करायच्यावरती. ओके, नेक्स्ट बघायचे आपल्याला एनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन झाल्यानंतर काय होतं, अल्कोहोल फॉर्म होतो, लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतो, विनेगर फॉर्म होतो. म्हणजे होतं कसं, स्टेप बाय स्टेप लुक हिअर. आता इथे तुम्हाला डायग्राम दिसते. पहिल्यांदा ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस झालेलं आहे, ग्लायकोलिसिस झाल्यानंतर त्याचं पायरुव्हिक ऍसिड बनलेलं आहे, पायरुव्हिक ऍसिड फॉर्म झाला. आफ्टर पायरुव्हिक ऍसिड गेट फर्मेंटेड. तो फर्मेंटेशन होतं कुणाचं, पायरुव्हिक ऍसिडचं. पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन झाल्यानंतर बनतं अल्कोहोल बनतं, अल्कोहोल बनतं. अल्कोहोल बनवण्याचं काम कोण करतं, ईस्ट करतं. डायग्राम मध्ये दिसतं तुम्हाला, ती डायग्राम आहे त्यामध्ये पहा, अल्कोहोलच्या खाली ॲरो देऊन ईस्ट लिहिले, मीन्स ईस्ट असेल तेव्हा अल्कोहोल प्रोडक्शन होतं. सिंपल असेल. नेक्स्ट पहा, आता काय दिसतं, ग्लायकोलिसिस, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस, ग्लायकोलिसिसचं पायरुव्हिक ऍसिड, सेम थिंग. आणि पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन झाल्यानंतर तयार झालेले लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड तयार करण्याचं काम कोण करतं, लॅक्टिक ऍसिड तयार करण्याचं काम करतात इरिथ्रोसाइट्स सेल्स आहेत. कुठल्या सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये मसल सेल आहे. मसल सेल्स मध्ये आणि रेड ब्लड सेल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्म होण्याचं काम होतं. कधी, एनर्जी प्रोडक्शनच्या टाइम मध्ये जेव्हा ऑक्सिजन नसतं, अशा टाइमला, मीन्स एनएरोबिक रेस्पिरेशन. क्लिअर आहे दोन्ही पण. आता नेक्स्ट सेंटरमध्ये, त्या दोन्हीच्या सेंटरमध्ये पहा, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस, पायरुव्हिक ऍसिड झाला, पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन झाल्यानंतर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तिथं विनेगर आहे किंवा व्हिटॅमिन्स आहे, आणखी काही दुसरे पण प्रोडक्ट आहेत. आणि हे करण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये कोण करतं, व्हेरियस मायक्रोब्स करतात. वेगवेगळ्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काम करतात. हे डायग्राम क्लिअर असेल. हे आत्ताची एनएरोबिकची, याच्या अगोदर आपण एरोबिकची बघितली, इथंपर्यंत क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. सिंपल आहे, खूप हार्ड तर यात काहीच नाहीये. सेकंड वन इज एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनएरोबिक रेस्पिरेशन. सिंपल आहे हा पण पॉइंट. हे पहा, सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जिथं ऑक्सिजन आहे तिथं ते सर्व्हाइव्ह करूच शकत नाहीये. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचे काही एक्झाम्पल्स आहेत. हाऊ दे प्रोड्यूस एनर्जी, ते एनर्जी कशी प्रोड्यूस करतात. इन एनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये 2 स्टेप आहेत एनर्जी प्रोडक्शन करण्याचं. फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस अँड सेकंड वन इज फर्मेंटेशन. 2 प्रोसेस आहेत. And in this process, pyruvic acid after fermentation get converted into alcohol or some organic acid. हे 2 पॉइंट क्लिअर असतील. सिंपल आहे. आता याच्यानंतर some higher plant, animals and aerobic organisms also perform anaerobic respiration. ते पण anaerobic respiration करतात. कधी करतात, कधी कधी लेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इज देअर, समजा, किंवा डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन, समजा ऑक्सिजनची कमतरता पडेल तेव्हा ते सुद्धा काय करतात, एनएरोबिक रेस्पिरेशन करतात. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट वन इज द एक्झाम्पल ऑफ सीड. जो सीड आहे ऍट द टाइम ऑफ जर्मिनेशन, आता काय होतं, तो जर्मिनेट होण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा खूप पाऊस पडला आणि ते पूर्ण सबमर्ज झाला. तो सीड जमिनीच्या आतमध्ये, सॉइलच्या आतमध्ये सबमर्ज झाला इनसाइड द वॉटर आणि सॉइलच्या आतमध्ये. तेव्हा तिथे ऑक्सिजन लेवल कमी होते, मग त्याला ऑक्सिजन मिळत नाही. ऍट दॅट टाइम दॅट जर्मिनेटेड सीड काय करतो, एनएरोबिक रेस्पिरेशन करतो. एनएरोबिक रेस्पिरेशन करून एनर्जी प्रोडक्शन करतो. सिंपल आहे. फर्स्ट वन कळलं असेल सीडचं. नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल आणखी एक बघता येईल. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, ऍट द टाइम ऑफ एक्सरसाइज आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनएरोबिक रेस्पिरेशन. आपले मसल सेल जे असतात ऍट द टाइम ऑफ एक्सरसाइज, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्या टाइमला आपले मसल सेल सुद्धा एनएरोबिक रेस्पिरेशन करतात. ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्युस्ड. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोडक्शन होतं. अँड लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेट ड्यू टू विच वी फील टायर्ड. बॉडीमध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोडक्शन होतं पण आपल्याला थकल्यासारखं वाटतं. थकल्यासारखं वाटण्याचं कारण म्हणजे काय, लॅक्टिक ऍसिड प्रोडक्शन इन आवर बॉडी. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर गिव्ह रिझन येऊ शकतो.
खूप वेळा गिव्ह रिझन आलेले, हायर प्लांट अँड ॲनिमल, हे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती गिव्ह रिझन रिपीट झालेले. गिव्ह रिझन हे एक्सरसाइजमध्ये दिलेले आहेत, त्यापैकीच येऊ शकतं. ओके, थँक्यू सो मच, कीप वॉचिंग. आणि नेक्स्ट लेक्चर पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. 5 to 6 टाइम रिपिटेशन झालेले आहे, त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मिस करू नका. ओके.